अनादिकाळापासून पृथ्वीवर सापडणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक प्राणी साप, ज्याच्या नुसत्या नावानंही भीतीची गाळण उडते आणि अंगावर शहारे येतात. सापांबद्दल वस्तुस्थितीपेक्षा गैरसमजच अधिक. सुमारे 70 प्रकारच्या सापांपैकी फक्त 4 साप विषारी आहेत. सापांची त्वचा खवल्यांनी बनलेली असते, त्यामुळे त्यांना वारंवार काट टाकावी लागते. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर केस नसतात. तोंडाच्या वरती दोन्ही बाजूला डोळे असल्यानं पक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना हालचालींवर अचूक वेध घ्यावा लागतो. कान नसल्यानं त्यांना ऐकू येत नाही, त्यामुळे गारुडीच्या पुंगीच्या आवाजापेक्षा त्याच्या हालचालींवर नाक डोलत असतो. श्वसन क्रियेत त्यांना नाकाबरोबर त्वचेची मदत होते. काही पिलांना जन्म देतात तर काही हंडी घालतात. स्मरणशक्तीचा मेंदू नसल्यानं त्यांना कुणाचा सूड घेता येत नाही, त्यामुळे सुडाच्या भाकड कथांना अर्थही नाही. सापांबद्दल गैरसमज पसरवण्यात मंत्रतंत्र करणारे गारुडी, जडीबुटी विकणारे भोंदू आणि काल्पनिक कथांचे चित्रपट कारणीभूत आहेत. सापांमध्ये बिनविषारी जातीचा सँडबो अर्थात दुतोंडी हा साप, निरुपद्रवी आणि बोथट शेपटीचा, भक्ष्याला कोड्यात टाकण्यासाठी आपलं डोकं कधीच वर काढत नाही. धामण अर्थात रॅटस्नेक आठवड्याला 4 उंदरांना फस्त करते. एक उंदराची जोडी वर्षभरात 800 पिलांना जन्म देते. देशाच्या एकूण अन्नधान्यापैकी 9% अन्नधान्याची नासाडी उंदीर करतात. त्यांच्यावर नियंत्रणाचं काम धामण करते. त्या अर्थानं ही बिनविषारी धामण शेतकऱ्यांची संरक्षक आणि मित्र आहे. शरीराच्या निम्म्या भागापर्यंत उभे तर निम्म्यापासून आडवे असा हा तस्कर बिनविषारीच आहे. अगडबंब अजगर छोट्या प्राण्यांना गिळतो, मात्र तोही बिनविषारीच. ट्रिंकेट आणि कॅटस्नेक अर्थात मांजऱ्या हेही बिनविषारीच. मांजराच्या 2 दुर्मिळ जाती पश्चिम घाटात मिळतात. याशिवाय पानसाप, वेरुळा हेही बिनविषारीच साप आहेत. विषारी सापांमध्ये सर्वात लहान माळावर सापडणारे फुरसी विषारी आहेत. श्वासोश्वासाचा मोठा आवाज करणारे घोणस अर्थात व्हायपर ही विषारीच. त्याच्या विषाचा परिणाम रक्ताभिसरण क्रियेवर होतो.
मण्यार अर्थात क्रेट शांत आणि निशाचरी असून तोही विषारी आहे. त्याच्या विषाचा परिणाम मज्जातंतूवर होतो. सर्वात आकर्षक साप म्हणून नागांची गणना होते. अर्थातच तेही विषारीच. हे विषारी साप चावल्यावर विषारी दातांच्या 2 खुणा स्पष्ट दिसतात. आता बघितलं तर महाराष्ट्रात आणि गोव्यात जवळजवळ 50 तरी साप आहेत. पण तसं बघायला गेलं तर सर्वच साप विषारी नसून त्याच्यातले थोडेसे जे मानव वस्तीत जे सापडणारे साप आहेत ते 4च प्रमुख साप आहेत जे विषारी आहेत, जे धोकादायक असे आहेत. आणि बाकीचे साप जे आहेत ते जंगलामध्ये आहेत. त्याच्यामधले जास्त करून विषारी सापामध्ये किंग कोब्रा पण आहे, पीट वायपर्स आहेत. पण प्रमुख जाती जे आहेत ते 4च आहेत. त्याच्यानंतर सेमी वेनमस मध्ये जे येणारे साप आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगितलं तर हरणटोळ आहे, मग कॅट स्नेक म्हणजे मांजऱ्या सर्प आहे. असे जातीचे साप आहेत जे निमविषारी म्हणतात त्यांना, सेमी वेनमस. आणि त्याच्यानंतर आणखी विषारी बाकीचे साप जे आहेत ते बिनविषारी आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त साप जे आहेत ते बिनविषारीच भेटतात आपल्याला. त्याच्यामध्ये उदाहरण सांगायला गेलं तर दिवड आहे, दिवड पाणविरोळा म्हणतात तो आहे, मग धामण आहे, त्याच्यानंतर ग्रास स्नेक म्हणजे गवते आहे. असे खूप एक साप आहेत जे बिनविषारी आणि लोकांना त्रासदायक असे नाहीत. त्यामध्ये गैरसमज येण्याचं कारण म्हणजे साप हे विषारी आहे या बाबतीत जास्त लोकांचे असं समज आहे की कुठलाही साप चावला तर माणूस मरू शकतो. पण असं काही नसतं की जास्तचे साप बिनविषारी आहेत. आणि जोपर्यंत त्याला त्रास होत नाही, कुठल्याही सापाला जर आपण पाय पडला वगैरे जर काहीतरी त्याला प्रॉब्लेम झाला म्हणजे दुखापत झाली त्याच वेळी साप चावू शकतो. पण एरवी साप तसं चावत नाही. आता दुसरं म्हणजे गैरसमज करण्याचं कारण म्हणजे बाकीचे जे लोक जे आहेत तांत्रिक लोक आहेत या लोकांनी जास्त करून गैरसमज आपल्या समाजामध्ये पसरवलेला आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा रोल जो केलेला आहे ते गैरसमज पसरण्याचा पिक्चर म्हणजे सिनेमाचा. ह्या लोकांनी पण आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त गैरसमज पसरवलेला आहे. तर सांगायचं गेलं तर साप हा निसर्गाचा एक समतोल राखण्याचा एक उत्तमपैकी दुवा आहे असं तरी म्हटलं तरी चालेल. कारण जर निसर्गामध्ये जेवढं जीवजंतू आहे त्याच्यावर तो समतोल ठेवतो आणि आपल्या पिकांचा जो नष्ट होणारे पीक आहे त्याचा पण तो राखण करतो. त्यामुळे आपल्या निसर्गाचा तोल जो आहे त्याच्यामध्ये इव्हन आता फक्त धान्यच असं नाही तर सांगायला गेलं तर या कीटकांपासून आपल्याला रोगराई निर्माण होऊ शकते, त्यांच्यावर पण तो कंट्रोल ठेवतो. त्याशिवाय जे अँटीव्हेनम जे विषारी साप जर आपण म्हटलं तर त्याला विषारी सापांना मारूया, पण विषारी सापांपासून सुद्धा आपल्याला औषध आणि अँटीव्हेनम सारखे जे औषधं आहेत ते आपल्याला प्रामुख्याने मिळतात. म्हणजे विषारी साप सुद्धा आपल्याला उपयोगी आहे.